नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला येत्या MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये, सर्व सरळ परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा उपयोग होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे, तर तिथे देखील फॉलो करा, जेणेकरून काही छोटे जर मेसेज असतील ना तर मी त्यामार्फत तुम्हाला देऊ शकेन. आणि लेक्चर शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर पाहूयात आजच्या म्हणजे 16 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, ग्रामीण महिलांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय उद्योजकता अभियान कोणत्या योजनेमार्फत सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, असे याचे उत्तर आहे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रीय उद्योजकता अभियान 12 जानेवारी 2026 रोजी DAY-NRLM अंतर्गत सुरू करण्यात आले. लखपती दीदी म्हणजे स्वयंसहायता गटातील अशी महिला जिचे वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख आहे आणि या योजनेअंतर्गत नॉन फार्म ग्रामीण उपजीविका विकसित करण्यावरती विशेष भर देण्यात येतो. आणि या अभियानाअंतर्गत 50,000 समुदाय संसाधन व्यक्ती CRPS प्रशिक्षणासाठी तयार केले जाणार आहेत. आणि नाबार्ड ग्रामीण कर्ज पुरवठा व उद्योजकता विकासास महत्त्वाची भूमिका बजावते या योजनेअंतर्गत. आणि राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना याविषयी थोडक्यात पहा की ही उद्योजकता प्रशिक्षणासाठीची राष्ट्रीय पातळीवरील योजना आहे आणि फेब्रुवारी 2024 मध्ये PM स्वनिधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही सुरू करण्यात आली. पुढील प्रश्न क्रमांक 2. उत्तरायण सणाच्या पार्श्वभूमीवरती पक्षी व प्राणी संरक्षणासाठी गुजरात सरकारने कोणता उपक्रम सक्रिय केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, करुणा अभियान. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. उत्तरायण सणादरम्यान पतंगाच्या धारदार मांजामुळे पक्षी व प्राणी जखमी होण्याचे प्रमाण वाढते. करुणा अभियानाअंतर्गत 728 पशुवैद्यक व 8,620 प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात आलेले आहेत. आणि गुजरातमध्ये 1,036 उपचार व संकलन केंद्र उत्तरायण काळात पूर्णतः कार्यरत ठेवण्यात आली आहेत. आणि जखमी पक्ष्यांच्या मदतीसाठी व्हॉट्सॲपद्वारे जवळच्या उपचार केंद्राची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गुजरातविषयी थोडंफार. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे आणि 1 मे 1960 रोजी बॉम्बे राज्याच्या विभाजनातून गुजरात राज्याची स्थापना झाली. आणि गुजरातला अरबी समुद्राचा जवळजवळ 1600 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. आणि आशियाई सिंहाचे म्हणजे एशियाटिक लायनचे एकमेव नैसर्गिक निवासस्थान हे गुजरात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3. केरळ राज्याचे पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून कोणत्या अभयारण्याचे पुनर्नामकरण करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आरालम. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आरालम अभयारण्य कन्नूर जिल्ह्यामध्ये सुमारे 55 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. केरळमध्ये नोंदवलेल्या 327 फुलपाखरू प्रजातींपैकी 266 प्रजाती आरालममध्ये आढळतात. आणि आरालम हे अनुसूची 1 मधील स्लेंडर लोरिस या दुर्मिळ प्रजातीचे निवासस्थान आहे. आणि चीन कन्नी नदी ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावून आरालम अभयारण्यातून वाहते.
केरळ राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. अधिकृत भाषा तिकडची मल्याळम आहे आणि 1 नोव्हेंबर 1956 रोजी मल्याळम भाषिक प्रदेश एकत्र करून केरळ राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि कथकली हे शास्त्रीय नृत्य आहे तिकडचे. आणि आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री पिनारई विजयन हे 25 मे 2016 पासून आहेत. आणि लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाचे ते नेते आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 4. मेटाने कोणाची प्रेसिडेंट आणि व्हाईस चेअरमन म्हणून नियुक्ती केलेली आहे सध्या? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डीना पॉवेल मॅककॉमिक. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डीना पॉवेल मॅककॉमिक यांची 12 जानेवारी 2026 रोजी नियुक्ती करण्यात आली. या ट्रम्प प्रशासनातील माजी वरिष्ठ सल्लागार होत्या आणि मेटाची नियुक्ती कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची मानली जाते. आणि डीना यांनी डिसेंबर 2025 मध्ये मेटाच्या संचालक मंडळाचा राजीनामा देऊन कार्यकारी भूमिकेत प्रवेश केला. फेसबुक विषय थोडंसं. फेसबुकची स्थापना 4 फेब्रुवारी 2004 मार्क झुकरबर्ग यांनी केली. फेसबुकचे मूळ नाव द फेसबुक असे आहे आणि ऑक्टोबर 2021 मध्ये फेसबुकच्या पालक कंपनीचे नाव बदलून मेटा प्लॅटफॉर्म्स असे करण्यात आले. आणि 2025 पर्यंत फेसबुकचे मासिक सक्रिय वापरकर्ते जवळजवळ 3 अब्जांहून अधिक आहेत. पुढील प्रश्न 5. इराणमधील अलीकडील असंतोषाची तात्काळ सुरुवात कशामुळे झाली आहे असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चलन रियाल याच्या मूल्य घसरणीमुळे झालेल्या आर्थिक आक्रोशामुळे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2025 मध्ये इराणी रियालचे मूल्य सुमारे 45% घसरले. तेहरानमधील बझारी व्यापाऱ्यांच्या संतापातून आंदोलन देशव्यापी सरकाराविरोधात लाटेत रूपांतर झाले. इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स ची निष्ठा टिकून राहिल्यामुळे इराणी व्यवस्था सध्या स्थिर आहे. इराणविषयी थोडे. इराणची राजधानी तेहरान आहे, जे की इथलं सर्वात मोठं शहर आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी हे आहेत आणि सध्याचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियन हे जुलै 2024 पासूनचे आहेत. आणि अधिकृत भाषा तिकडची पर्शियन आहे आणि चलन जे आहे ते इराणी रियाल आहे. ओके. पुढील प्रश्न क्रमांक 6. भारताच्या दीर्घ पल्ल्याच्या अणु प्रतिबंधक क्षमतेचा कणा कोणती क्षेपणास्त्र प्रणाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अग्नी 5. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अग्नी 5 हे 5000 किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याचे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस हे भारत रशिया संयुक्तपणे विकसित केलेले सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. आणि K-15 सागरिका हे पाणबुडीवरून डागले जाणारे क्षेपणास्त्र असून भारताची दुसऱ्या प्रहाराची क्षमता मजबूत करते. आणि आकाश प्राईम भारताची स्वदेशी हवाबंद संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आहे. यातले सगळेच पॉइंट महत्त्वाचे आहेत. आणि आर्मी डे हा 15 जानेवारीला असतो आणि 15 जानेवारी 1949 रोजी KM करियप्पा हे भारतीय सेनेचे पहिले कमांडर इन चीफ बनले. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 7. भारतातील 27वे अमेरिकन राजदूत USA अँबॅसेडर टू इंडिया म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सार्जिओ गोर. त्यांचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतातील 27वे अमेरिकेचे राजदूत म्हणून 14 जानेवारी 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. राजदूत सार्जिओ गोर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राष्ट्रपती भवनात आपली ओळखपत्रे सादर केली. नवी दिल्ली येथील नियुक्तीपूर्वी सार्जिओ हे व्हाईट हाऊसमध्ये प्रेसिडेंट पर्सनल चे संचालक होते. आणि भारत अमेरिका संबंधांमध्ये संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान व क्रिटिकल मिनरल्स हे प्राधान्याचे क्षेत्र असल्याचे सार्जिओ गोर यांनी नमूद केलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8.
वॉर फॉर पीस 2026 नावाच्या संयुक्त नौदल सराव कोणत्या देशाच्या पाण्यात आयोजित केला गेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दक्षिण आफ्रिका. तसे महत्वाचे पॉइंट्स पहा. विल फॉर पीस 2026 हा बहुराष्ट्रीय नौदल सराव दक्षिण आफ्रिकेच्या सीमन्स टाउन जवळील पाण्यात आयोजित केला गेला आहे आणि हा सराव ब्रिक्स प्लस देशांच्या नौदलांना एकत्र आणून समुद्री सुरक्षा व व्यापार मार्गांचे संरक्षण करण्यावरती केंद्रित आहे. या सरावात चीन, रशिया, संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण आफ्रिकेचे नौदल योगदान देत आहेत आणि सरावाला समुद्री सुरक्षेचा संदेश देण्यासोबतच ब्रिक्स प्लस सहकार्याला अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. अक्कापाडे योजना सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मैसूर, बेलगावी, दक्षिण कन्नडा. अक्कापाडे योजना जानेवारी 2026 मध्ये कर्नाटक सरकारने सुरू केलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात केली हे तर आपण आता पाहिले. आणि मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या नेतृत्वाखाली ही महिला सुरक्षा आणि समाज कल्याण योजना आहे. योजनेचा उद्देश आहे की महिलांवरती हिंसा, छळ, शोषण, बालविवाह इत्यादी प्रतिबंध करणे आणि कर्नाटकाच्या सर्व 31 जिल्ह्यांमध्ये व 5 पोलीस आयुक्तालयांमध्ये ही योजना विस्तारली जाईल. पुढील प्रश्न क्रमांक 10. मेंकेस रोग मुख्यतः कोणत्या सूक्ष्म घटकांच्या चयापचयाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तांबे. तर तसे महत्वाचे पॉइंट्स पहा. मेंकेस हा रोग एक दुर्मिळ अनुवंशिक रोग आहे ज्यामध्ये शरीरात तांबे पचवण्याची क्षमता कमी होते. हा रोग एक्स गुणसूत्रावरती असलेल्या ATP7A जनुकाच्या दोषांमुळे होतो. तांबा मेंदू, रक्तनिर्मिती, रोगप्रतिकार शक्ती आणि जखम बरे करण्यासाठी आवश्यक असते आणि मेंकेस रोगामुळे रक्त, यकृत, मेंदूत तांबे कमी होते व तांब्यावरती अवलंबून एन्झाईम्स क्रियाशीलता कमी होते. FDAने बालकांसाठी झायक्युबो म्हणजे कॉपर हेन्स्टिडिनेट इंजेक्शन्स हा मेंकेस रोगाचा उपचार म्हणून मंजूर केलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11. सुप्रीम कोर्टाच्या MK रणजित सिंह वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2024 प्रकरणात कोणत्या प्राण्यांच्या संरक्षणाबाबत ट्रान्समिशन लाईन संबंधित कायदा तपासला गेलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रेट इंडियन बस्टर्ड. तर त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. राईट ऑफ वे ROW आणि लँड कॉम्पेन्सेशन समस्या ट्रान्समिशन एक्सपान्शन मध्ये मुख्य अडथळा आहे आणि सोलार व विंड प्रकल्प जलद तयार होत असले तरी ट्रान्समिशन लाईन मध्ये जमीन, जंगल आणि नियम संबंधित अडचणींमुळे विलंब होतो आणि ग्रीड आणि ट्रान्समिशन नेटवर्क या वाढत्या रिन्युएबल प्रोजेक्ट्सच्या गतीसह जुळत नसल्यामुळे कर्टेलमेंट आणि स्टँडर्ड कॅपॅसिटी निर्माण झालेली आहे आणि भारताची नूतनीकरण ऊर्जा क्षमता 2015 मध्ये 75 GW म्हणून 2025 मध्ये 250 पर्यंत वाढलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12 आणि आपल्या आजच्या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न. FRA अंतर्गत गडचिरोली मॉडेल मुख्यत्वे कोणत्या वन उत्पादनावरती आधारित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बांस म्हणजे बांबू. तर त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. फॉरेस्ट राईट ऍक्ट FRA 2006 मध्ये आदिवासी आणि वनवासी समुदायांचे वनाधिकार मान्यता देण्यासाठी लागू झालेला आहे आणि FRA ला सुरुवातीला हिलिंग टच म्हटले गेले, पण आता तो
राजकीय साधन बनला आहे आणि गडचिरोली मॉडेल बास व्यवस्थापनाचे उदाहरण आहे, जिथे तांत्रिक देखरेख नसल्यामुळे बांसची जास्त कापणी होते. तर आपले आजचे 16 जानेवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला आणि तुम्ही आजचे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.